एक काळ असाही होता, महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरामध्ये जा, आलेल्या पाहुण्यांना आल्याआल्या पाणी आणि खाण्यासाठी गूळ शेंगदाण्याची वाटी पुढ्यात सरकवली जायची. आता हल्ली जरा प्रमाण कमी झालं असलं तरी गूळ आणि शेंगदाण्याची पौष्टिकता काही कमी झालेली नाही. पण आजही अनेक घरांमध्ये गूळ शेंगदाणे हे आवडीने खाल्ले जातात. कारण ते एकत्र खाल्ल्यानंतर त्याची जी चव आहे ना, ती एकदम भन्नाट लागते. गूळ शेंगदाण्यामुळे भूक भागते, लगेच पोट भरल्यासारखं वाटतं आणि याचबरोबर भरपूर पौष्टिक सुद्धा आहेत. यामुळे याचे भरपूर फायदे आहेत. बरं, आज गूळ शेंगदाण्याचा लाडू तर मी तुम्हाला दाखवतेय. पण हिवाळ्यामध्ये हा गूळ शेंगदाण्याचा लाडू कशा पद्धतीने बनवला पाहिजे किंवा असं काय कुठला पदार्थ यामध्ये ऍड केला पाहिजे की ज्यामुळे हिवाळ्यामध्ये याचा आणखीन जास्त आपल्याला लाभ होईल. मुळातच गूळ आणि शेंगदाण्याचा स्वभाव थोडासा उष्णच असतो. यामुळे आवर्जून हिवाळ्यामध्ये गूळ शेंगदाणे खाल्लेच पाहिजेत. सोबतच थंडीमध्ये आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात, तर हे होऊ नये म्हणून सुद्धा असे 2-3 पदार्थ मी यामध्ये घातलेत, की जेणेकरून हा लाडू अगदी परिपूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला मेथीचे लाडू करायला वेळ नाहीये, डिंकाचे लाडू करायला वेळ नाहीये, तर हे असे शेंगदाण्याचे लाडू नक्की ट्राय करून पहा. पूर्ण हिवाळ्यात एक लाडू सकाळी तुम्ही खाल्लात, की कसं अगदी ताजंतवानं वाटेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होईल. बरोबरच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे ते सगळं आपण या लाडूमध्ये घालणार आहोत. पण तरी देखील हा लाडू पटकन तयार होतो आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो. वाटी आणि वजनी असं दोन्ही प्रमाण दिलंय, त्यामुळे अगदीच तुम्हाला सगळं सोयीस्कर झालंय. खूप वेळ न दबडता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी वाटीचं थोडंसं प्रमाण बघून घेऊ. तर हे बघा, इथे बरोबर 4 वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे कच्चे आहेत आणि जर तुम्हाला शेंगदाणे असे थोडेसे लालसर असतात जे शेंगदाणे, ते जर मिळाले ना, तर ते अतिशय पौष्टिक आणि चवीला सुद्धा छान लागतात. वजनी प्रमाण सुद्धा पाहून घेऊ. तर हे 4 वाटी शेंगदाणे बरोबर अर्धा किलो भरलेले आहेत. आता इथून पुढचं सगळं साहित्य एकदा शेंगदाणे मोजून झाले, की अगदी सोयीस्कर होऊन जातं. वाटी असू देत किंवा वजनी प्रमाणानुसार असू देत. अर्धा किलो म्हणजे 4 वाटी भरून शेंगदाणे झाले. याच्या अंदाजानुसार बरोबर 1 वाटी भरून मी इथे खोबऱ्याचा खीस सुद्धा घेतलेला आहे, जो भरलेला आहे बरोबर 100 ग्रॅम. म्हणजे अर्धा किलो जर तुम्ही शेंगदाणे घेतले, यासाठी आपल्याला 100 ग्रॅम खोबऱ्याचा खीस लागणार आहे आणि याचबरोबर 4 वाटी जर शेंगदाणे घेतले, तर यासाठी 1 वाटी भरून तुम्हाला खोबऱ्याचा खीस लागेल. आता इथे मी डिंक सुद्धा घालणार आहे, जे आपल्याला पाव वाटी भरून घ्यायचंय, म्हणजेच 50 ग्रॅम घ्यायचंय. बाकीच्या साहित्यांचं प्रमाण आपण पुढे जाऊन पाहू. तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत. लक्षात घ्या, की शेंगदाणे भाजत असताना जेव्हा तुम्ही भांडं भाजण्यासाठी गॅसवरती चढवता, सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम लो ठेवायची किंवा हलकंसं तुम्ही भांडं गरम करून घेऊ शकता आणि यानंतर गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करून ठेवायची. लो फ्लेमवरती थोडासा जास्त वेळ लागतो, पण शेंगदाणे आतमध्ये पर्यंत छान कुरकुरीत असे भाजले जातात. शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला तरी सुद्धा चालू शकतो. 5-7 मिनिट फक्त एक्स्ट्रा लागतात. फार असा जास्त वेळ सुद्धा लागत नाही. सगळे साहित्य भाजून घेण्यासाठी इथे मी लोखंडाचा पॅन घेतलेला आहे. लोखंडी कढई असेल, तवा असेल, तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा एखादा पौष्टिक पदार्थ बनवताय, तर तो लोखंडाच्या तव्यामध्ये बनवा. म्हणजे मग आणखीन जास्त आपल्याला पौष्टिकता मिळेल. बाकी हे ऑप्शनल आहे. नसेल लोखंडाचं भांडं किंवा पितळेचं भांडं नसेल, तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये करा. पण मात्र अॅल्युमिनियमचं भांडं इथे वापरायचं नाही. साधारण 15-1 मिनिटांमध्ये शेंगदाणे मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. शेंगदाणे आतमधून चांगले भाजले गेलेले आहेत, पण वरून असा डार्क असा रंग फार आलेला नाही. तर शेंगदाणे चांगले चटचट वाजायला लागले, की मग समजून घ्यायचं की व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आणि सोबतच अगदी सहज यावरची साल सुद्धा निघायला हवी. एखादा शेंगदाणा थंड झाल्यानंतर खाऊन पाहायचा, म्हणजे मग तो चांगला कुरकुरीत लागला तर समजून घ्यायचं शेंगदाणे चांगले भाजले गेलेले आहेत. थोडा जरी तुम्हाला ओलसर वाटला तरी सुद्धा आणखीन एक 2-3 मिनिटांसाठी छान मंद आचेवरती तुम्ही भाजून घेऊ शकता. इतकं डिटेलमध्ये मी यासाठी सांगतेय, की आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतोय, पण ते लगेचच खराब व्हायला नकोत. अगदी महिना 1.5 महिने म्हटलं तरी हे शेंगदाण्याचे लाडू टिकायला हवेत. आता एका मोठ्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे मी काढून घेतले. पण हे गरम आहेत. थोडंसं यामधले जी वाफ आहे ते निघून जायला हवी. म्हणून मग अशा पद्धतीने थोडेसे पाखडून वगैरे घ्यायचे. म्हणजे मग कसं अर्धवट शेंगदाणे थंड झाले, की मग असं ओलावा धरला जात नाही आणि यामुळे शेंगदाणे पुन्हा ओलसर होणार नाही आणि मग टिकण्यासाठी सुद्धा अगदी सोयीस्कर होऊन जाईल. तर आपल्या इतर कामं होईपर्यंत अधून-मधून एक 2-3 मिनिटाच्या अंतरावरती असे शेंगदाणे थोडेसे हलवून घ्यायचे.
आता इकडे ना पॅन हलकासा गरमच आहे. गॅसची फ्लेम लोच आहे. लो फ्लेमवरतीच आपण जे खोबरं घेतलं होतं ते भाजून घेऊयात. शक्यतो खोबऱ्याचा खीस घ्या. खोबऱ्याचे काप इथे घेऊ नका. मंद आचेवरती खोबरं चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात. तर हे बघा खोबरं असं फार डार्क रंगावरती मी भाजलं नाही. पण तरी देखील खोबरं छान कुरकुरीत असं भाजलं गेलेलं आहे. कारण आपण हे मंद आचेवरती भाजून घेतलंय. खोबरं भाजून झालं, वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला डिंक तळून घ्यायचंय, पण डिंक ना साईजला थोडंसं मोठं-मोठं आहे. त्यामुळे मी थोडंसं असं ठेचून घेणार आहे. थोडीशी अशी पावडर केली, की मग डिंक आतमध्ये पर्यंत व्यवस्थित आणि पटकन सुद्धा तळला जातो. तर जमेल तितकं डिंक मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे डिंक आपल्याला तळून घ्यायचंय. तर इथं पुन्हा तोच पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती आहे. आता यामध्ये फक्त आपल्याला चमचाभर तूप घालायचंय. लक्षात घ्या. आता आपण डिंक बारीक करून का घेतलं हे मी तुम्हाला सांगते. शेंगदाण्यामध्ये भरपूर तेलाचं प्रमाण असतं. याचबरोबर आपण खोबरं जे घेतलंय यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण आहे. तर मग शेंगदाण्याचा लाडू बनवत असताना तुपाचं खरं तर आवश्यकता नसते. पण आपण यामध्ये डिंक घालतोय, यामुळे हे डिंक आपल्याला तळून घ्यायचे आहे. म्हणूनच डिंकाचे जर मोठे-मोठे खडे ठेवले, तर मात्र तूप थोडंसं जास्त प्रमाणात लागेल आणि जास्त प्रमाणामध्ये तूप जर असेल, तरच तो डिंक आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळला जाईल. डिंक जर तुम्ही आधी असा ठेचून घेतलात, बारीक करून घेतलात, तर थोड्याशा तुपामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित तो तळला जातो. इथे तूप सुद्धा कमी लागेल आणि डिंक सुद्धा पटकन तळला जाईल. तर इथे अर्धा डिंक मी आत्ता सध्या चमचाभर तुपामध्ये घातलेला आहे. मीडियम फ्लेमवरती हा डिंक व्यवस्थित तळून घेऊ. आता तुम्हाला असं वाटेल की अजिबातच तूप नाहीये. तुपाची आवश्यकता आहे, पण असं अजिबातच नाही. जसं-जसं तुम्ही तळत राहाल ना, तसा-तसा डिंक छान फुलला जातो आणि जेवढं त्या डिंकाला तूप हवं आहे, तेवढंच तो घेतो, बाकीचं तो रिलीज करत असतो. तर हे बघा, असा थोडासा पॅन मी असा तिरका ठेवलेला आहे, की जेणेकरून तूप सगळं एका साइडला येईल. तर डिंक अतिशय पांढरा शुभ्र असा मस्त फुलला गेलेला आहे. पण इतपतच डिंक तुम्ही शेंगदाण्याच्या लाडूसाठी बनवा किंवा कुठल्याही पदार्थामध्ये घालायचं असेल डिंक, तर फक्त पांढरा शुभ्र झाला की डिंक लगेच काढून घ्यायचा नाही. तर छान त्याला लालसर रंग यायला हवा. म्हणजे मग तो आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळला जातो. जर डिंक जरा जरी कच्चा राहिला तरी सुद्धा दाताला तो चिकटू शकतो. खाताना पटकन दाताला काहीतरी दुखापत होऊ शकते. डिंक तळत असताना छान असा चटचट आवाज येतो. पण एकदा डिंक तळून झाला, की मात्र तो आवाज जो आहे तो संपूर्णपणे बंद होतो. आणि आता इथे तुम्ही बघू शकता आधी डिंक जो आहे तो भरपूर पांढरा दिसत होता. आता छान तो लालसर दिसतोय. डिंक तळून झालेला आहे. आवाज सुद्धा येणं बंद झालंय. डिंक मी वेगळ्या ताटामध्ये काढून घेते आणि उरलेलं जे डिंक आहे, ते सुद्धा याच पद्धतीने थोड्याशा तुपामध्ये तळून घेते. इथे शेंगदाणे चांगले थंड झाले, की यावरची अर्धवट साल मी अशी काढून टाकलेली आहे. आता शेंगदाणे आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचेत. पण बारीक करत असताना एक गोष्ट कटाक्षाने पाळायची ती म्हणजे शेंगदाणे अगदी तेल त्यामधलं रिलीज होईल इतपत बारीक करायचे नाहीत. तर शेंगदाणे बारीक करत असताना जो चटणी जार असतो म्हणजे छोटा जार असतो ना, तो घ्यायचा नाही. असा मोठा जार असेल, तर मग यामध्ये ना शेंगदाणे एकसारखे असे बारीक होतात. म्हणजे कुठे शेंगदाणे मोठा राहिलाय, कुठे छोटा राहिलाय असं अजिबातच होत नाही. आणि 2 ओंजळीवरूनच मी यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. म्हणजे भरपूर शेंगदाणे एकाच वेळेस घालायचे सुद्धा नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता पल्स मोडवरती मी फक्त 3 वेळा पल्स मोडवरती फिरवून घेतलेला आहे. हा शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघितलत तर अतिशय व्यवस्थित एकसारखा असा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. कुठे जाड, कुठे बारीक असं अजिबातच राहिलेला नाही. आणि थोडासा हलकासा जरी आत्ता जाडसर राहिला ना, तरी सुद्धा चालेल. पण मात्र अगदीच तुम्ही त्यामधून तेल रिलीज करताय इतपत जर तुम्ही बारीक करून सुद्धा चालणार नाही. उरलेले शेंगदाणे सुद्धा याच पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहेत. थोडासा जाडा-बरडा तरी सुद्धा एकसारखा असा शेंगदाण्याचा कूट इथे तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला खोबरं सुद्धा घालायचंय. खोबरं आपण मंद आचेवरती चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं होतं. त्यामुळे हे हातानेच चुरून घ्यायचं. हाताने हे खोबरं अतिशय व्यवस्थित असं चुरलं जातं. मिक्सरमध्ये अजिबातच हे बारीक करायचं नाही. नाहीतर अगदी यामधून लगेचच तेल रिलीज होतं. हे खोबरं सुद्धा आपण या शेंगदाण्यामध्येच घालूयात आणि आता इथे तळलेला डिंक सुद्धा चांगला थंड झालाय. हा सुद्धा आपल्याला हाताने चुरून घ्यायचा आहे. डिंक आपण आधीच बारीक करून घेतला होता, यामुळे हा फारसा जाडसर नसतो. हलकासा हा मी चुरून घेतलेला आहे. मिश्रणामध्येच हे डिंक सुद्धा आपण ओतून घेऊ. आता स्वादासाठी चमचाभर मी इथे वेलची पावडर घातलेली आहे.
आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव आधी मिसळून घेऊयात आणि मग यामध्ये आपण गूळ घालूयात. तर गूळ किती घालायचा? आपण 4 वाटी भरून शेंगदाणे घेतले होते, तर यासाठी 2 वाटी भरून इथे चिरलेला गूळ घेतलेला आहे. हे अतिशय योग्य प्रमाण आहे. आता वाटीचं प्रमाण तर तुम्हाला कळालं, वजनी प्रमाण सुद्धा बघू. तर इथे वाटीचं मी वजन जे आहे ते मायनस करून घेतलं. एका वाटीमध्ये 152 म्हणजे साधारण 150 ग्रॅम आहे आणि या वाटीमध्ये सुद्धा 150 ग्रॅम आहेत. तर वजनी प्रमाणानुसार 300 ग्रॅम आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळ सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये घालून चांगला मिसळून घ्यायचा आहे. एक लक्षात घ्या, की गूळ तुम्ही चिरून घ्या किंवा मग अगदी तुम्ही किसणीवरती किसून घेतला तरी सुद्धा चालेल. पण यामध्ये ना मोठे-मोठे असे खडे नकोत. अगदी बारीक पातळ असा गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे. घातलेला गूळ लाडूच्या मिश्रणामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आणि पुन्हा अगदी असे 2 मोठे-मोठे मूठ भरून आपल्याला हे मिश्रण पल्स मोडवरती फक्त 2 वेळा यावेळेस फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे गूळ आणि जे सगळंच साहित्य आहे ना, ते अगदी एकसारखं मिक्स होतं. म्हणजे अगदीच गुळाचं पाणी सुद्धा निघायला नको. तरी सुद्धा हे मिश्रण थोडंसं चिकट आणि ओलसर असायला हवं आणि अगदी सहज याचा लाडू सुद्धा बांधता आला पाहिजे. सगळंच साहित्य कसं एकदम एकसारखं एका चवीला लागलं पाहिजे आणि गूळ सुद्धा व्यवस्थित बांधता आला पाहिजे, असं हे मिश्रण असायला हवं. लाडूसाठी शेंगदाण्याचं कूट जर खूप बारीक असा दळला गेला किंवा खूप अगदी तुम्ही अगदी तेल सुटेपर्यंत असं दळलत ना, तर मात्र हा लाडू खाताना जरी शेंगदाणे असले तरी सुद्धा डाळाला चिकटले जातात किंवा घशामध्ये दाटल्यासारखं होतं. म्हणूनच शेंगदाण्याचा जो कूट आहे थोडासा असा जाडसर ठेवायचा आणि यामध्ये आपण डिंक सुद्धा घातलेला आहे. त्यामुळे हलकासा हा जो लाडू आहे तो कुरकुरीत लागतो आणि भरपूर फ्लेवरफुल लागतो. तर इथे संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा पोल्स मोडवरती मी 2दाच फिरवून घेतलेलं आहे आणि सगळं कसं एकजीव झालंय. आता लाडू वळायला घेऊयात. लाडू वळवण्यासाठी म्हणजे एकसारखे जर तुम्हाला लाडू वळवून घ्यायचे असतील, तर अशा पद्धतीने वाटीने मोजून घ्यायचं. म्हणजे अगदी एकसारखे सगळे लाडू वळले जातात. इथे संपूर्ण लाडू तयारच झाले. मध्यम आकारापेक्षा थोडीशी साईज मी मोठी ठेवली आहे, की जेणेकरून सकाळच्या नाश्त्याला 1 लाडू आणि सोबत कपभर दूध पुरेसं होईल. तर या साईजमध्ये जवळ-जवळ 16 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही साईज थोडीशी कमी ठेवली तर 20 एक लाडू नक्कीच तयार होतील. तर मस्त शेंगदाण्याचा खास हिवाळ्यासाठी बनवलेला खमंग असा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा हा गूळ शेंगदाण्याचा पौष्टिक लाडू नक्की तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.